नमस्कार, मी सुहास. प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला उत्तर प्रदेशची गोष्ट सांगणार आहे. ते म्हणजे गंगा आणि यमुना या दोन पवित्र नद्या ज्या भूमीतनं जातात ती पावन धरती म्हणजे उत्तर प्रदेश. प्रभू श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांचं जन्मस्थळ म्हणजे उत्तर प्रदेश. आणि या भारताला जे अनेक पंतप्रधान जिंकून पाठवलेत ते राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. मग अशा या उत्तर प्रदेशला आजपर्यंत आपल्या विकासाची गोष्ट का लिहिता आली नाही, हा प्रश्न मात्र आपल्या मनामध्ये नक्की पडतो. पण 2025 मधलं उत्तर प्रदेश हा खूप बदललाय. आता उत्तर प्रदेश खूप बदलतोय आणि याचं संपूर्णतः श्रेय जे आहे हे जातं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना. कारण आज उत्तर प्रदेशचा विकास दर हा त्यांनी 7% 11% आणलेला आहे. हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई या कॉर्पोरेट हब्सना मागे टाकत उत्तर प्रदेशमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक गुंतवणूक करतायत, इन्व्हेस्टर गुंतवणूक करतायत. हे सगळं योगी आदित्यनाथ यांनी कसं साध्य केलं, त्यांनी कोणते फॅक्टर यासाठी वापरले आणि नेमकं उत्तर प्रदेशमध्ये काय घडतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. योगी आदित्यनाथांच्या बाबतीमध्ये गेले 5 वर्ष आपण सातत्याने ते ज्या पद्धतीचे धडाकेबाज निर्णय घेत आहेत हे आपण ऐकून. मग त्यांनी मशिदींवरच्या भोंग्यांच्या बाबतीमध्ये घेतलेला निर्णय आपण ऐकला आहे. उत्तर प्रदेशमध्ये गोहत्या बंदीचा त्यांनी घेतलेला निर्णय ऐकला आहे. आणि आत्ता अगदी काल परवा त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. तो घेण्यासाठी कुठल्याही मुख्यमंत्र्याकडे धाडस असावं लागतं असं म्हटलं जातं. असा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. तो निर्णय म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये या पुढच्या काळामध्ये कोणीही आपली जात जी आहे ती लावणार नाही. आपल्या जातीचा उच्चार हा सार्वजनिक कुठल्याही कार्यक्रमांमधनं केला जाणार नाही. त्याचप्रमाणे आपली जी वाहनं आहेत या वाहनांवर सुद्धा आपली जात त्याच्यातनं एस्टॅब्लिश होईल असं कोणतंही वाक्य किंवा जात याचा उल्लेख हा आपल्या वाहनांवर करता येणार नाही. असा एक धडाकेबाज निर्णय हा योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. खरं तर हा निर्णय बघितल्यानंतर असं वाटतं की हा असा निर्णय आपल्या महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. पण दूरपर्यंत तरी याची शक्यता वाटत नाही. कारण मी जे म्हटलं तुम्हाला की अशा पद्धतीचा निर्णय घ्यायला एक धाडस लागतं आणि ते धाडस योगी आदित्यनाथ यांनी दाखवलेलं आहे. एक काळ खरंच असा होता, म्हणजे मी माझ्या काळापासून जर मी विचार केला तर सातत्याने आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल किंवा दक्षिण भारत असेल, या 3 ठिकाणांवरनं कामासाठी म्हणा, रोजगारासाठी म्हणा, व्यवसायासाठी म्हणा किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसेसमध्ये कामांसाठी म्हणा किंवा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कामासाठी म्हणा, या सगळ्याच 3 प्रदेशातनं लोंढे जे येत होते ते मुंबईमध्ये येत होते. आणि याची चर्चा ही सातत्याने घडली. मुंबईमध्ये होणाऱ्या लोंढ्यांचं आक्रमण जे आहे याच्यावरनं सातत्याने बोललं गेलं. अगदी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून हे जे उत्तर प्रदेश, बिहारचे लोंढे आहेत याच्याबद्दल बोललं गेलं. हटाव लुंगी बजाव पुंगी ही आंदोलनं महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेली आहे जी बाळासाहेबांच्या काळामध्ये झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा उत्तर प्रदेशवरनं येणाऱ्या लोंढ्यांवर आक्रमक भूमिका घेतली. राज ठाकरेंनी तर त्याही पलीकडे जाऊन उत्तर भारतीय जे आहेत, बिहारी जे आहेत यांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी आंदोलनं केली. एवढंच नाही तर अगदी जे परीक्षेला जाणारे बिहारी विद्यार्थी असतील, उत्तर भारतीय असतील, यांना मारहाण करण्यापर्यंतच्या गोष्टी आपल्याकडे घडलेल्या आपण बघितलेल्या आहेत. पण उत्तर प्रदेश आज ज्या पद्धतीने विकास करतो आहे आणि त्याचा विकास दर वाढवतोय,
हे सगळं बघता एवढं नक्की वाटतंय की येणाऱ्या काही वर्षांमध्ये आता मुंबईमध्ये उत्तर भारताकडनं येणाऱ्या लोंढ्यांचं प्रमाण हे निश्चित कमी होईल, जसं ते दक्षिणेकडनं झालेलं आहे. एक लक्षात घ्या, जसा काळ बदलतो त्याप्रमाणे प्रत्येक राज्यांनी आपापल्या ठिकाणी कॉर्पोरेट हब्स तयार केली, IT हब्स तयार केली, बिझनेस हब्स तयार केली. म्हणजे त्यातलं अगदी प्रमुख जर आपण बघितलं तर कर्नाटकमध्ये बेंगलोर हे एक IT हब म्हणून बघितलं जातं. हैदराबादमध्ये म्हणजे याच्यामध्ये आंध्रमध्ये जर आपण बघितलं तर हैदराबाद हे एक बिझनेस सेंटर म्हणून आता आपण बघतो आहोत. आणि त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्ये जर आपण विचार केला तर चेन्नई हे एक पूर्ण औद्योगिक क्षेत्र म्हणून उभं राहिलेलं आहे. आणि आता स्थिती अशी आहे की तिकडनं मुंबईमध्ये येणाऱ्यांचं प्रमाण जरी कमी असलं तरी आता महाराष्ट्रातनं बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, चेन्नई असेल या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने जाणाऱ्यांचा लोंढा हा आपण जास्त प्रमाणामध्ये बघतो आहोत. पण या तिन्ही राज्यांना उत्तर प्रदेशनं मागे टाकलेलं आहे. आत्ता आघाडीवर जी राज्य आहेत त्याच्यामध्ये दिल्ली आहे, महाराष्ट्र आहे. आणि दिल्ली महाराष्ट्रानंतर तिसऱ्या क्रमांकावर जर का कोणी बाजी मारलेली असेल तर ती उत्तर प्रदेशने मारलेली आहे. आत्तापर्यंत आपण असं म्हणत होतो की उत्तर प्रदेशमध्ये पॉलिटिक्स शिवाय किंवा राजकारणापलीकडे काहीच घडत नाही आहे. पण 2025 नंतरचं मात्र उत्तर प्रदेश हा बदलतोय, बदललेला आपल्याला बघायला मिळतोय. असं नेमकं उत्तर प्रदेशमध्ये काय घडतंय हेच आपण बघणार आहोत. आता जे मी तुम्हाला म्हणलं की दिल्ली आणि मुंबई नंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागतोय, अगदी आत्ताची ताजी आकडेवारी जी आहे 2025 मधली ती आकडेवारी अशी सांगतेय की जे काही कॉर्पोरेट कंपनीज आहेत किंवा बाहेरनं येणारे इन्व्हेस्टर्स आहेत यांचं गुंतवणुकीचं प्रमाण हे दिल्लीपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये वाढल्याचं आकडेवारी आत्ताची सांगतेय. म्हणजे आता दिल्लीसुद्धा मागे पडलेला आहे. जवळपास 15,000 कंपन्यांनी उत्तर प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे की ज्या तुलनेमध्ये दिल्लीत जर आपण बघितलं तर 12,700 कंपन्यांनी किंवा इन्व्हेस्टर्सनी गुंतवणूक करण्यासाठी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे 15,000 कंपन्यांचं रजिस्ट्रेशन आज रोजी उत्तर प्रदेशमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि म्हणून आपण म्हणतो की दिल्लीला सुद्धा उत्तर प्रदेशनी मागे टाकलंय. आता थोडक्यात जर मग हे योगी आदित्यनाथांना जर साध्य होतंय तर ते याआधीचे जे काही मुख्यमंत्री झाले असतील किंवा याआधी हे का नाही साध्य झालं हा प्रश्न नक्की आपल्या मनामध्ये पडतो. अगदी 1950 पासूनचा जर का आपण विचार केला तर 1950 मध्ये उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री जे बनले ते गोविंद वल्लभ पंत. त्याच्यानंतर जवळपास 20 ते 22 मुख्यमंत्री उत्तर प्रदेशला लाभले. पण कोणीही ही किमया करू शकलं नाही, कोणीही हा करिश्मा करू शकलं नाही जो करिश्मा हा योगी आदित्यनाथ यांनी करून दाखवलेला आहे. त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून धडाकेबाज मग अगदी अनधिकृत बांधकामांचे पासून आपण बघत आलेलो आहोत की त्यांनी ज्या पद्धतीचे निर्णय घेतले ते निर्णय आज कुठेतरी त्याचं काय म्हणजे त्यांचं व्हिजन होतं हे आपल्याला बघायला मिळतंय. मग ते काय व्हिजन आहे, आज नेमकं उत्तर प्रदेशमध्ये नेमकं काय घडतंय हेच आपण बघणार आहोत. ते म्हणजे आज एकतर उत्तर प्रदेशचा विकास दर जो आहे तो 60% 11% पोहोचलेला आहे. तो काय पोहोचलाय म्हणजे आज 14,000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स कंपन्यांनी उत्तर प्रदेशमध्ये आपलं काम सुरू केलंय. मोबाईलचे जे हँडसेट्स आहेत त्याचं प्रोडक्शन जे होतंय ते आज जवळपास भारतामधला 40% प्रोडक्शन हे उत्तर प्रदेशमध्ये होतंय. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर एक्सपोर्टमध्ये उत्तर प्रदेश आज 6व्या नंबरवर आलेला आहे. मग IT क्षेत्र असेल, डिफेन्स प्रोडक्शन असेल, कंझ्युमर असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, फूड प्रोसेसिंग असेल, सोलार एनर्जी असेल, टुरिझम सारखा व्यवसाय आहे, फार्मा, हँडलूम. एवढंच नाही तर तुम्हाला आठवतही असेल मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये ही चर्चा झाली की मुंबईचं जे बॉलिवूड आहे बॉलिवूड नाही बॉलिवूड जे बॉलिवूड आहे
ते उत्तर प्रदेशमध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे. तसं काही घडत नव्हतं, पण इकडच्या बॉलिवूडची काय पद्धती आहे आणि तिकडे ते कसं उभारता येईल याची देखील चाचपणी ही योगी आदित्यनाथ यांनी केली. आणि आज उत्तर प्रदेशमध्ये फिल्म मेकिंग हे सुद्धा खूप जोरात सुरू झालेलं आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये मी आता जेवढे सेक्टर्स वाचली अशा सगळ्या क्षेत्रामध्ये वेगानं उत्तर प्रदेश हा घौडदौड करतो आहे. केवळ एकेकाळी असं बोललं जायचं केवळ शेतीवर असणारा उत्तर प्रदेश आज एवढ्या सगळ्या सेक्टरमधनं काम करतोय आणि आज गुंतवणूकदार हे उत्तर प्रदेशला पसंती देत आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ते पसंती देत आहेत याहीपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा विश्वास बसतोय. मग त्याला कारण आहे एकतर वाढलेला विकास दर, दुसरं आज योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या भूमीमध्ये जे त्यांना तिकडे आपल्या कंपन्या सुरू करण्यासाठी म्हणून ज्या काही सुखसुविधा देता आहेत, ज्या पद्धतीची एक कागदोपत्रांमध्ये एक ट्रान्सपरन्सी त्यांनी तिथे निर्माण केलेली आहे, तो एक त्यातला भाग आहे. आणि त्यामुळे अधिकाधिक इन्व्हेस्टर, अधिकाधिक उद्योजक हे आता उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित करत आहेत. आता हे सगळं करत असताना योगी आदित्यनाथांनी 2 फॅक्टरवर काम केलेलं आहे. म्हणजे हे काही एका रात्रीत उभं राहिलेलं नाही की लोकांना बोलवलं आणि लोक आली असं ते घडलेलं नाही. शेवटी तुमच्याकडे काय आहे हे इन्व्हेस्टरला, हे कॉर्पोरेट कंपन्यांना, परदेशी कंपन्यांना पटवून द्यावं लागतं. तर त्यातले सगळ्यात महत्त्वाचे 2 फॅक्टर्स मला वाटतं की योगी आदित्यनाथ यांनी वापरले. त्यातला पहिला फॅक्टर जो आहे तो म्हणजे लार्जेस्ट कंझ्युमर बेस. आज जवळपास 24 करोड लोकांचा तो प्रदेश आहे. त्यामुळे इथे तुम्हाला ग्राहक आहे हे एकतर योगी आदित्यनाथ यांनी कंपन्या असतील, उद्योजक असतील, इन्व्हेस्टर्स असतील, त्यांना हे पटवून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे तेव्हा तिथला जो तरुण आहे, तिथला जो माणूस आहे की जो नोकरीच्या शोधात आहे, याची देखील संख्या ही 50% आहे. आणि आज 50% मनुष्यबळ हे तुम्हाला मिळू शकतं याचा विश्वास योगी आदित्यनाथांनी या सगळ्या उद्योजकांमध्ये भिनवला, त्यांना पटवून दिला आणि त्यांच्यामध्ये तो विश्वास निर्माण केला आहे. हा सगळा विकास साधत असताना योगी आदित्यनाथ यांनी एक गोष्ट अगदी महत्त्वाची जपलेली आहे. आपण कायम म्हणत असतो की प्रत्येक राज्याला, प्रत्येक प्रदेशाला स्वतःची एक संस्कृती असते, परंपरा असते, तिथले मूळ काही व्यवसाय असतात. या सगळ्या संस्कृतीची, परंपरेची, तिथल्या मूळ व्यवसायाची सांगड घालत योगी आदित्यनाथ यांनी तिथल्या शेती व्यवसायाला पूरक असे काही उद्योग तिथे अधिकाधिक निर्माण केलेत या इन्व्हेस्टर्सच्या माध्यमातून. त्यामुळे तिथल्या लोकांना इथे आता काम करणं हे अधिक सोयीचं, सोपं जात आहे. म्हणून ह्या सगळ्याकडे बघितल्यानंतर मला एक म्हण आठवते, ती म्हणजे आपण कायम असं म्हणतो की अब दिल्ली दूर नाही आहे. पण आता UPच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर UPनी दिल्लीला मागे टाकलं आहे. त्यामुळे UPला आता मुंबईसुद्धा फार लांब नाही आहे गुंतवणुकीमध्ये वरचढ ठरण्यासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.